नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 15 एप्रिल 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। तर आजच्या डिस्कशनमध्ये आपण मित्रांनो पश्चिम आशिया, CDP सुरक्षा, एशियाटिक जंगली कुत्रा, वायनाड वन्यजीव अभयारण्य आणि मिथेनॉल यावर आधारित काही न्यूज आपल्याकडे आहे, ज्यांना की या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती आहे पश्चिम आशियामधून। सध्या पश्चिम आशियामध्ये संघर्षाची स्थिती असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी सर्वप्रथम न्यूज पाहूया। इराणचा अभूतपूर्व हल्ला रोखण्यात इस्रायल यशस्वी, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध संघर्ष झालेला आपल्याला दिसतो। त्यानंतर आता इराण आणि इस्रायल यांच्यामध्येही युद्ध संघर्ष या ठिकाणी सुरू झालेला आहे। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी सिरियातील जे काही इराणी वाणिज्य दूतावास आहे त्यावर 1 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 2 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला। यामागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप या ठिकाणी इराणकडून करण्यात आला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केलेला आहे, असा एकूण या न्यूजचा संदर्भ आहे। यामुळे भारतातील जी काही एअर इंडिया आहे त्याची एअर इंडियाची उड्डाणे सध्या तरी थोड्या काळासाठी या ठिकाणी स्थगिती करण्यात आली आहेत। एकूण आज जर म्हणाल तर जो काही वेस्ट एशिया आहे, ज्याला की आपण पश्चिम आशिया म्हणतो, त्यामध्ये एक स्फोटक स्थिती असलेली आपल्याला दिसते आणि त्यावर आधारितच या ठिकाणी आपण सध्या आपले प्रश्न घेतले आहेत। चला तर जे काही आजचे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणता देश पश्चिम आशियामध्ये नाही, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी एकूण 4 पर्याय आपल्या समोर आहेत। यापैकी पर्याय C म्हणजे पाकिस्तान हा देश या ठिकाणी मित्रांनो वेस्ट एशिया, ज्याला की आपण पश्चिम आशिया म्हणतो, या पश्चिम आशियामध्ये येत नाही। प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय राहील पर्याय C। पाहूया प्रश्न क्रमांक 2, पश्चिम आशियात कोणती प्रमुख नदी वाहते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो काही पश्चिम आशिया आहे त्या पश्चिम आशियामध्ये युफ्रेटिस नावाची ही प्रमुख किंवा सर्वाधिक लांबीची नदी आहे। प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर राहील पर्याय C। पुढे थोडक्यात आपण मॅपच्या माध्यमातून जो काही पश्चिम एशिया आहे, ज्याला काही आपण वेस्ट एशिया म्हणतो, त्या वेस्ट एशियाविषयी माहिती घेण्याचा या ठिकाणी मित्रांनो आपण प्रयत्न करूया। तर या ठिकाणी जी तुम्हाला पहिली पिक्चर दिसत आहे ती आहे वेस्ट एशियाची। हा जो मॅप आहे तो आहे वेस्ट एशिया। आता या ठिकाणी सौदी अरेबिया, इराक आहे, सिरिया आहे, हे जे सर्व देश आहेत ते आहेत वेस्ट एशियामध्ये। आणि या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाची जी काही नदी आहे ती आहे युफ्रेटिस नदी, जी की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी टर्कीमध्ये युफ्रेटिस नदीचा उगम पावतो, पुढे ती दक्षिणेला वाहत जाऊन सिरिया, इराक आणि पुढे शेवटी ती पर्शियन गल्फ या ठिकाणी येऊन भेटते। तर या ठिकाणी वेस्ट एशियामधील सर्वाधिक लांबाची सर्वाधिक महत्त्वपूर्ण जी नदी आहे ती आहे युफ्रेटिस नदी, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या नदीची जी काही लांबी आहे ती आहे 2800 किलोमीटर अंदाजे, आणि ती इराक, टर्की, सिरिया या देशामधून वाहते। म्हणजे या ठिकाणी हा जो पूर्ण एरिया आहे तो पूर्णच्या पूर्ण असंतुलित एरिया आहे, तो अनस्टेबल एरिया आहे। या ठिकाणी इराण पाहू शकताय आणि या ठिकाणी जो आहे तो आहे इस्रायल। या ठिकाणी इराणकडून इस्रायलमध्ये या ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले, परंतु जी काही इस्रायलची संरक्षण प्रणाली आहे त्या संरक्षण प्रणालीने हे जे काही हल्ले आहेत ते परतावून लावले आहेत, किंवा त्यांचा जो काही धोका आहे तो या ठिकाणी नल केलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। आणि एकूणच अशा प्रकारची स्थिती आहे। या ठिकाणी आपण पूर्ण एशियाचा मॅप पाहू शकताय आणि या भागामध्ये जो एरिया आपण पाहतो तो आहे वेस्ट एशियाचा। तर अशा प्रकारे मॅपच्या माध्यमातून आपण पश्चिम एशिया समजून घेण्याचा प्रयत्न केला। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो आपला काही प्रश्न आहे मित्रांनो तो या ठिकाणी CDP सुरक्षा या संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। CDP सुरक्षाबद्दल खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पहिले विधान, ई-रुपी वाउचरचा वापर करून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात त्वरित सबसिडीचे वितरण करण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे।
विधान क्रमांक 2, CDP सुरक्षा प्लॅटफॉर्म नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून ई-रुपी व्हाउचर वापरते, अशा प्रकारचं आपलं विधान क्रमांक 2 आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे. या ठिकाणी सर्वप्रथम CDP सुरक्षा याचा जो काही फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी सुरक्षा हे इंग्लिशमध्ये आहे, तर याचा एक फुल फॉर्म आहे तो आहे सिस्टीम फॉर युनिफाईड रिसोर्स अलोकेशन नॉलेज अँड सेक्युअर हॉर्टिकल्चर, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी CDP सुरक्षाचा फुल फॉर्म आहे. म्हणजे जे काही हॉर्टिकल्चर शेती आहे त्या हॉर्टिकल्चर शेतीविषयी जे काही फंड अलोकेशन आहे त्या संदर्भात ते एकूण स्टेटमेंट असलेलं आपल्याला दिसतं. आणि या ठिकाणी जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून दिली जाणारी जी काही सबसिडी आहे ती थेट जमा व्हावी, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सबसिडीवर कोणीही हात मारू नये यासाठी या ठिकाणी CDP सुरक्षा हे नावाचे एक व्यासपीठ निर्माण करण्यात आलं आहे, ज्याचा की फायदा या ठिकाणी शेतकऱ्यांना होणार आहे. आणि पुढचं स्टेटमेंट ही अगदी बरोबर आहे. CDP सुरक्षा प्लॅटफॉर्म हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून ई-रुपी व्हाउचर वापरते. म्हणजे या ठिकाणी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून या ठिकाणी जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था या ठिकाणी पुरवली जाते. प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील मित्रांनो पर्याय C वरील 1 व 2 दोन्ही बरोबर. चलूया आपल्या प्रश्न क्रमांक 4 कडे, जो की या ठिकाणी एशियाटिक जंगली कुत्र्या संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. एशियाटिक जंगली कुत्र्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी जे विधान क्रमांक 1 पाहूया, ते संपूर्ण भारतात फक्त पश्चिम आणि पूर्व घाट या 2 समूहामध्ये आढळतात. विधान क्रमांक 2, ते IUCN रेड लिस्टमध्ये संकटग्रस्त, ज्याला की आपण इंडेंजर्ड म्हणतो, असे सूचीबद्ध करण्यात आले आहे. अशा प्रकारचे 2 विधानं आपल्यासमोर आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी जे विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. जे काही एशियाटिक जंगली कुत्रे आहेत ते खास करून आपल्याला सेंट्रल आणि साऊथ एशियाचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये आढळतात. म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये एशियाटिक जंगली कुत्रे हे प्रामुख्याने आढळत नाही. त्यांना इंडियन डॉग या नावाने जरी ओळखलं जात असलं तरी भारतामध्ये त्यांचं प्रमाण खूप कमी असलेलं आपल्याला दिसतं किंवा खूपच नगण्य असलेलं दिसतं. ते प्रामुख्याने आपल्याला सेंट्रल आणि साऊथ एशियाचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये ते आपल्याला आढळताना दिसतात. यांचा जर आपण अधिवास पाहितला तर मित्रांनो ते घनदाट जंगले आणि त्याचप्रमाणे झाडी झुडपीचे जंगले आणि पाईन जंगले ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी एशियाटिक जंगली कुत्रे आपल्याला प्रामुख्याने आढळतात. विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर कडून जारी केली जाणारी जी काही रेड लिस्ट आहे त्या रेड लिस्टमध्ये ते इंडेंजर्ड या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर जी काही भारत सरकारचा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 आहे या ॲक्टनुसार ते सूची किंवा शेड्यूल 2 मध्ये त्यांना या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 पाहितले, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 हे चुकीचे आहे आणि विधान क्रमांक 2 हे अगदी बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील केवळ 2 बरोबर, म्हणजेच पर्याय B हे प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर राहील. चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी वायनाड वन्यजीव अभयारण्य संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. वायनाड वन्यजीव अभयारण्याविषयी खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, हे निलगिरी बायोस्फियर रिझर्वायरचा अविभाज्य भाग आहे जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आहे. विधान 2, हे कर्नाटकचे नागहोल बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि तामिळनाडू मधुमलाई राष्ट्रीय उद्यान यांच्यात सीमा आहे. विधान 3, दक्षिण भारतात वाघांची सर्वात जास्त संख्या येथे आहे. अशा प्रकारचे एकूण 3 विधान मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर आहेत. तर या ठिकाणी आपल्याला विचारलंय वरीलपैकी कोणती विधाने किंवा किती विधाने बरोबर आहेत. सर्वप्रथम विधानांची चर्चा करूया. या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे, कारण हे जे वायनाड वन्यजीव अभयारण्य आहे हे निलगिरी बायोस्फियर रिझर्वायरचा एक अविभाज्य भाग आहे आणि याला युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आलेलं आहे. विधान क्रमांक 2 अगदी बरोबर,
कर्नाटकचे जे काही नागरहोल बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आहे आणि तामिळनाडूचे मधुमलाई राष्ट्रीय उद्यान आहे, हे दोन उद्यान या ठिकाणी सीमा साझा करतात. म्हणजे या ठिकाणी या दोघांची बाउंड्री आपल्याला पाहायला भेटते. म्हणजेच विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. आणि विधान क्रमांक 3 जे आहे ते या ठिकाणी मित्रांनो चुकीचे आहे. जे काही वायनाड वन्यजीव अभयारण्य आहे, या ठिकाणी केरळमध्ये सर्वाधिक वाघांची संख्या असणारं ते एक अभयारण्य आहे की दक्षिण भारतातील ते अभयारण्य आहे. दक्षिण भारतामध्ये इतरही जे काही अभयारण्य आहे त्यामध्ये वाघांची संख्या खूपच अधिक असलेली दिसते. परंतु केरळचा जेव्हा आपला विचार करतो, केरळमधील जे काही वायनाड वन्यजीव अभयारण्य आहे त्या ठिकाणी वाघांची सर्वाधिक संख्या ही केरळ राज्यामध्ये दिसते. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर राहील पर्याय बी. वरील 3 विधानापैकी मित्रांनो केवळ 2च विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. एक विधान या ठिकाणी चुकीचं आहे. चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी मिथेनॉल संदर्भात आहे, जो की आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. सरळ प्रश्न पाहूया. मिथेनॉल बद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. या ठिकाणी एकूण 4 विधाने दिली आहेत, ज्यामध्ये विधान ए कार्बन मोनॉक्साईड वायू आणि हायड्रोजन यांच्या थेट संयोगावर आधारित ते तयार केले जाते. विधान बी ते पाण्यात पूर्णपणे मिसळू शकत नाही. विधान क्रमांक सी गॅसोलिनच्या तुलनेत त्यात ज्वलनशीलतेचा धोका कमी असतो. शेवटचं विधान हे पेंट आणि प्लॅस्टिकसाठी सॉल्व्हंट म्हणून वापरले जाते. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही मिथेनॉल आहे ते पाण्यात पूर्णपणे विघळू शकते. म्हणजेच या ठिकाणी पर्याय बी हे जे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचे आहे. आणि या ठिकाणी मिथेनॉलची निर्मिती कशी होते, तर या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड वायू आणि हायड्रोजन वायू एकत्र आल्यानंतर यांच्या कॉम्बिनेशनमधून बायोमासवर बॅक्टेरियाकडून प्रक्रिया झाल्यानंतर मिथेनॉलची निर्मिती होते. आणि हा जो मिथेनॉल आहे तो या ठिकाणी आपण घरामध्ये स्वयंपाकाच्या गॅससाठी वापरू शकतो, ज्याचा की ज्वलनशीलतेचा जो काही धोका आहे तो कमी असतो. म्हणजे स्फोट वगैरे जे काही आपल्या सर्वसाधारण गॅसचे होतात ते स्फोट या ठिकाणी म्हणावे त्या प्रमाणात या मिथेनॉलपासून होऊ शकत नाहीत. याचा जो धोका आहे तो खूपच कमी असतो. आणि प्रामुख्याने जी काही पेंट आणि प्लॅस्टिक इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीमध्ये, या उद्योगामध्ये ॲज अ सॉल्व्हंट एजंट म्हणून या ठिकाणी मिथेनॉलचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय बी, म्हणजेच विधान बी हे या ठिकाणी चुकीचे विधान आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 15 एप्रिलचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.